भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। खोतवाडीच्या त्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा, अन्यथा मी आत्महत्या करणार। एका ग्रामस्थाने सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या दालनातच स्वतःला कोंडून घेत आत्महत्या करण्याचा दिला इशारा। अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाली। कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या खोतवाडी गावच्या ग्रामस्थाने सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याच्या दालनातच स्वतःला कोंडून घेत आत्महत्या करण्याचा इशारा दिला। त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले। सतीश पाकले असे या आंदोलनकर्त्या ग्रामस्थाचे नाव असून गेली 2 वर्ष ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सबळ पुराव्यानिशी विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र अद्यापही ग्रामविकास अधिकारी याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। उलट त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हातकणंगले विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी हे प्रयत्न करत आहेत असा आरोप करत झोपेच्या गोळ्या आणि विषारी कीटकनाशक घेऊन सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या दालनातच स्वतःला कोंडून घेतले आणि त्या ग्रामसेवकावर कारवाई करा, अन्यथा मी आत्महत्या करणार अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे हातकणंगले तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे। मी सतीश दिगंबर पाखले, राहणार खोतवाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। मी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराचे 2 वर्ष झाले BDOंना माहिती देऊन, COंना माहिती देऊन, त्याचे ठोस पुरावे देऊन हे दोघंजणे चालढकल करून त्यांच्या ग्रामसेवकासने झाकण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचे वारंवार मी ठोस पुरावे दिलेत। कारवाई करण्याचं नुसतं नाटक चालू आहे। 2 दिवसांनी येतात आणि परत म्हणते ते कारवाई चालू आहे। आणि मी त्यांना ठोस पुरावे दिले। शासन परिपत्रकानुसार शासन परिपत्रक म्हणते की बाबा एखाद्या भ्रष्टाचाराची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर BDOंनी, गट विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ महिनाभरात आहे की नाही कारवाई करून त्यांच्यावर संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर वसुली लावण्याचं हे आहे, शासन परिपत्रक आहे। तर त्या शासन परिपत्रकाचं बी अवमान माननीय गट विकास अधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी हे करत आहेत। आमची सुनावणी घेतल्यानंतर बी त्यांनी कारवाई करणं झाल्यात। मग मला आणि माझं आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न करत नाही। 2 वर्ष झालं मी माझं आर्थिक नुकसान, शारीरिक आणि मानसिक नुकसान झालेलं आहे माझं। त्या अनुषंगानं मी त्यांना अभिलेख झाल्यामुळे मी त्यांना गुरुवारी एक अर्ज टाकला की बाबा अभिलेख ग्रामपंचायतचे 22-23च्या अभिलेख घाळ झालेले आहे। त्या अनुषंगानं तुम्ही अभिलेख घाळ झाल्यामुळे तुम्ही संबंधित ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा। तर त्यांनी चालढकल करून आज मला त्या ग्रामसेवकाला मॅनेज करण्यासाठी पाठवलं आणि मॅनेज करण्यासाठी पाठवून आज ती आजचा बी जो विषय फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हिशोबानं तर त्यांनी मॅनेज करायला पाठवले आणि ते कारवाई न करता आज बी तो विषय थांबवला आहे। त्या अनुषंगानं मी आज जोपर्यंत माझ्या अर्जाच्या अनुषंगाने जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी डेप्युटी सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या दालनामध्ये मी स्वतःला कोंडून घेतले आणि मी COंना बी फोन लावावं लागलो आणि डेप्युटी COंना बी फोन लावले, त्यांनी तो फोन उचलना झाले। तर मी संध्याकाळी 6चा बंदचा टायमिंग आहे, तोपर्यंत वाट बघणार नसेल तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरे वाट करून घेण्याचा प्रयत्न करणार। मी झोपेच्या गोळ्या आणि कीटकनाशकाचं औषध खाऊन माझ्या जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न करणार आणि जर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर त्या सर्वस्वी जबाबदार हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर, माननीय उपकार्यकारी अधिकारी कोल्हापूर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन आणि माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव आणि माननीय गट विकास अधिकारी शबाना मोकाशी आणि विस्तार अधिकारी AR रामण्णा हे सर्व आणि संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे सर्व माझ्या जीविताला काय कमी जास्त झाले तरी जबाबदार असतील। पोलीस स्टेशनमध्ये बी जाऊन मी तक्रार देण्याचा प्रयत्न केला तर पोलीसही माझ्या तक्रारीची काय दखल घेत नाहीत। कायद्यामध्ये स्पष्ट निर्देश आहेत की एखादा लोकसेवक हा त्याच्या संबंधित कार्य करण्यास जर टाळाटाळ करत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा मी करू शकतो। अशी प्रवाह असताना पोलीस म्हणत आहेत की ही अंतर्गत प्रशासनाचा विषय आहे, तर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांची परमिशन घ्यावं लागेल।
तर माझं कुठंच मला दाद मिळणार झाले म्हणून मी आज हे म्हणजे स्टेज उचलत आहे. तर मला जाणीव आहे की मी कुठंतरी मी कायद्याचं वळण लावलं आणि मीच कायदा पाळणं ह्याची मला जाणीव आहे. खरं मला नाही यायला जाणं ही पाऊल उचलावं लागतं. धन्यवाद.